रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या या भक्तिमय वातावरणात मराठी भक्ती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आमलकी एकादशी यंदा 20 मार्च 2024 रोजी आहे। आमलकी एकादशी व्रत केल्यास ऐश्वर्य, समृद्धी, मोक्ष प्राप्ती होते। पुराणानुसार हे व्रत केल्याने 1000 गायीच्या दानाचे पुण्य प्राप्त होते आणि लक्ष्मी माता देखील प्रसन्न होते। हे व्रत श्री विष्णूंना समर्पित आहे। आवळा हे वृक्ष विष्णू देवाला अत्यंत प्रिय असल्याचे मानले जाते। चला तर मग आमलकी एकादशी व्रताची संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊ। आमलकी एकादशी प्रारंभ तिथी 20 मार्च 2024 रोजी सकाळी 12:21 सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी द्वादशीला 21 मार्च 2024 रोजी पहाटे 2:22 समाप्त होणार आहे। पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 6:25 ते 9:27 पर्यंत असेल। चला तर मग जाणून घेऊया आमलकी एकादशीला आवळ्याचे महत्त्व काय आहे। साधारणपणे होळीपासून शरद ऋतू संपून वसंत ऋतूचा आरंभ होतो। आवळ्याचे औषधी गुणधर्म आणि उपयोग अनन्यसाधारण आहे। आयुर्वेदात आवळ्याला विशेष स्थान प्राप्त झाले आहे। आवळा वृक्षाची उत्पत्ती श्री भगवान विष्णूंनी केली होती। आवळ्याच्या झाडाची पूजा केल्याने भगवान विष्णू व देवी लक्ष्मी प्रसन्न होतात असे म्हणतात। आमलकी एकादशी व्रत कसं करावं जाणून घेऊ। आमलकी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून मन शांत ठेवून व्रताचा संकल्प करावा। भगवान श्री विष्णूची मूर्ती किंवा प्रतिमा एका चौरंगावर स्थापित करावी। श्री विष्णूचे नामस्मरण करून पूजन करावे। शक्य असल्यास आवळ्याच्या झाडाखाली बसून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा आणि झाडाला पाणी द्यावे। झाडाला आवळा, हळद, कुंकू, सुपारी, अक्षता अर्पण कराव्यात आणि तुपाचा दिवा लावून आरती करावी। या दिवशी आवळा दान केल्याने देवी लक्ष्मीचा घरात वास होतो असे मानले जाते। या दिवशी भगवंताला नैवेद्य दाखवावा। महत्त्वाचं म्हणजे हे व्रत एकादशीच्या दिवशी समाप्त होत नाही, त्यामुळे या व्रताची समाप्ती यथाशक्ती दुसऱ्या दिवशी अन्नदान करून करावी। आमलकी एकादशी व्रत केल्याने मोक्षप्राप्तीची इच्छा पूर्ण होते, सुखसमृद्धी वाढून सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते। आमलकी एकादशीच्या दिवशी पुष्य नक्षत्र योग आहे। या दिवशी तुम्ही शुभ कार्य व खरेदी करू शकता। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।